पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी असो विद्यादेवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेला सुरुवात मागच्या अध्यायाच्या ठिकाणी महाराज राजा रावणाने जिंकलं तसंच पृथ्वीवरचे अनेक राजे जिंकत जिंकत राजा रावण कुठे निघाले दुष्ट प्रवृत्तीचा असणारा राजा रावण ज्याची 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेवासारखी ज्याची ताकद आहे अशा राजाला जिंकत जिंकत राजा रावण पुढे निघालेला आहे ज्या गावात जाईल त्या गावात राजा रावण जाणार आहे हिम्मत असेल ताकद असेल तर या माझ्या बरोबर भांडण करायला असा राजा रावण गर्जना करत पुढे निघायचा नाहीतर म्हणायचं हो का तुम्ही मला जिंकलं राम राम करायचं मला सगळ्यांनी नाही केला राम राम खोटं बोलाव खोटं वागलाव तर हो का चंद्रसेनावची तलवार मगाशी दिलेली माझी सप्पा सप्पा मारेन बोला जिंकला म्हणा असं म्हणत राजा रावण निघाला राजे गपचिप सगळे राम राम करायचे म्हणले ही नक्कीच जिंकणार म्हणले का तर ह्याला महादेवजीने आशीर्वाद दिला आणि त्याला आशीर्वादात चंद्रसेन नावची तलवार दिली कापतोयच म्हणले नाही मुंबई म्हणलं की मग असा विचार सर्व राजांनी केला आणि सर्वच राजा रावणाला शरण जाऊ लागले कुठले कुठले राजेत नाव आहे का लई राजे होते लई राजांची नावं सांगितली ग्रंथ वाढला तर लगेच 10 वाजतील मग ते जे म्हणजे थोडीशी नॉर्मल तुम्हाला नावं सांगतो ऐका दुष्प्रता आणि सुरता तिसरा गादी चौथा जयतेता पाचवा पुरुरवा निश्चिता हेतुके रघुनाथा बोलत झाले ऐका प्रभू रामचंद्र म्हणले असणारा जयदेव होता म्हणले असणारा पुरुरवा होता म्हणले गादी होता आणि अशा प्रकारचे अनेक राजे होते एवढे सगळे जण राजाने राजा रावणा समोर हात जोडला आणि म्हणले तुझ्यासारखे आम्ही पराक्रमी नाहो आम्ही शूरवीर नाहो म्हणजे आम्ही लय आशक्त आहोत राजा रावण तुम्ही विजयी झाला मग अशा प्रकारे राजा रावण बोलल्यानंतर राजा बोलल्यानंतर राजा रावणाला आनंद व्हायचा म्हणला खरंच की तुमच्यासारखे योद्धेच कोणी नाहीत असं राजा रावण म्हणून पुढे जायचा मग असं राजा रावणाने त्याला जिंकला आपल्या पुष्पक विमानात बसला आणि भरदिशी विमान अयोध्या नगराहून चाललं होतं अयोध्या नगर राजा रावणाने बघितलं सुवर्णाची असणारी सोन्याची असणारी जशी लंका दिसावी तशी शोभा अयोध्या नगराच्या ठिकाणी दिसत होती घरोघरी असणारे दिवे लावलेले होते कुठं लहान मोठी लोक दिसू लागली तिथं अयोध्या नगराकडे राजा रावणाने बघितलं म्हणजे कुठं 3 खाणी कुठं 5 खाणी 7 खाणी हजारो प्रकारची दुखणी आहे ती म्हणजे रोज नवीन दुखणं निघते पण अयोध्या नगरात तसली दुखणीच नव्हती म्हणजे डॉक्टरचा तर पत्याच नाही वाचा असणाऱ्या बाजारच्या ठिकाणी असेल गावातले कट्टे असतील म्हणजे सर्वच्या सर्व म्हणजे असणाऱ्या नवरत्नांची मंदिरं जिकडं तिकडं असणारी मनाला शिवून टाकतील अशी राजा रावणाला दिसू लागली घरोघरी असणारा वेद वाचायचा कार्यक्रम होतो म्हणजे असणारा ब्राह्मण अग्निहोत्री ब्राह्मणी हवन असणारे यज्ञ होम हवन करत होती म्हणजे
कोणाशी दुःख गावात नव्हतं. राजा रावणाने बघितलं सगळे आनंदी आहेत. ऐसिया अयोध्येप्रती देखा झाला लंकापती, वनश्री जैसी इंद्राची अमरावती, त्याहुनी अधिक गती. आणि अशा अयोध्येला राजा रावणाने बघितलं, म्हणलं अयो 33 कोटी देवांचा राजा इंद्र देवाच्या अमरावती सुद्धा फिके आहे, कसलं गाव आहे. ऐसिया अयोध्येप्रती जाणं राज्य करी पुरुष पंचानन, बळे शक्र किंचित न्यून, त्याहुनी अधिक पाय. आणि अशा अयोध्या नगराच्या ठिकाणी सिंहामध्ये माणसं, सिंह पशुमध्ये सिंह जसा असावा तसं माणसातला सिंह रूपी असणारा माणूस राज्य करतोय, म्हणून इंद्रदेवाची सुद्धा लंका ही अमरावती फिकी असं गाव आहे. राजा रावण मनात म्हणू लागला, याचे नामे अवधारी जे, यासी अनरण्ये बोली जे, तया प्रती रेवणी विशंती पूजे, संग्रामाते आणि म्हणलं ह्या गावचा राजा कोण आहे, म्हणजे अनरण्य राजा आहे. तेव्हा अनरण्याचं राज्य चालू होतं अयोध्या नगराच्या ठिकाणी. कोण आहे म्हणजे अनरण्य आहे का म्हणजे. गेला राजा रावण इशितच उभारला, अय म्हणले अनरण्य, हिंमत असेल ताकद असेल तर ये माझ्या बरोबर भांडणाला. तो सूर्यवंशी भूपती, अति उदार अगाध कीर्ती, वाह. तया ते म्हणे लंकापती, संग्रामाते मज दीजे. सूर्यवंशातला राजा शूरवीर पराक्रमी अगाध ज्याची कीर्ती पसरलेले भरपूर अशा ह्या अनरण्याला राजा रावणाने आवाज टाकला, माझ्या बरोबर युद्धाला ये. ऐकोनी रावणाचे वचन, राजा झाला क्रोधायमान, म्हणे रावण स्थिर मज स्थिरण, करावया तू अशक्त. मग माझ्या गावात येऊन हमारे बिल्ले हमारे छुमी आहो, ऐका ना, आमच्या गावात येऊन आम्हाला. मग म्हणला राग आला नरण्याला, म्हणला हे गप्रे राजा रावणा, माझ्या बरोबर युद्ध करायला तुझ्या ताकदच नाही. तथापि संग्रामाच्या ठाई आम्ही तुम्ही भिडूस न्यागाई, म्हणून राजा सैनिका पाही आज्ञापिता पै झाला. मग म्हणलं आपण दोघं उसण्या घाईने जसे असतं समारोह म्हणले असणार असं अरण्याने आपला प्रस्ताव राजा रावणासमोर मांडला आणि सैन्य तयार केलं आणि सैन्य राजा रावणावर पाठवलं. सैन्य पालना रे पालना, करावेगी सिद्ध सेना, रथकुंजर अश्वजान, क्षण माझी सज्जिले. सणात म्हणले असणार सैन्य सज्ज करावर लगेच हत्तीवर बसणारे, घोड्यावर बसणारे, रथात बसणारे सैन्य तयार झालं. बरं. हत्तीवर बसलेले मस्त आले, घोड्यावर बसणारे मस्त आले, रथात कित्येक तरी बसले. बरं. सैन्य मावेना गेलं, एवढं सैन्य म्हणजे धराऱ्या मारा असा आवाज करत निघालेला राजा रावणाने बघितलं. राजा रावणाने बघितलं, धनुष्याला बाणाला बाण सोडला बरोबर एक पटापट मारायला लागलं सैन्य. जसा आग लागल्याबरोबर आगेत जाणारा मरून जावा तसं म्हणजे राजा रावणाच्या बाणाने सगळं सैन्य अनरण्याचं संपलं. जसा अनेक नद्या समुद्राला जाऊन मिळतात आणि समुद्रच होतात, तशा प्रकारचं राजा रावणाकडे गेलेलं सैन्य सगळं संपायला लागलं. आपलं सैन्य राजा रावणाने संपवला. अतिशय राग आला, अरण्याला धनुष्याला बाण लावला. बाण सोडला, भर दिवशी राजा रावणाच्या जाऊन डोक्याला लागला गेला, पण पर्वतावर पाऊस पडवा, पर्वताला काय होत नाही तसं राजा रावणाचं काहीच झालं नाही. मग म्हणजे आपण सोडलेला बाण त्याला इजाही होत नाही, त्या बाणाला घाबरत बी नाही. त्यावेळेस असणारा अनरण्याने असणारा काळजीत पडला, चिंता करायला लागला. म्हणलं वरदानाचं बाण सोडतोय तरी राजा रावणाला कसं काय होत नाही. त्याच्यानंतर बरोबर रामचंद्र जरा सावध व्हा म्हणजे पावणे 10 वाजल्यात, 10 वाजत आले, जरा सावध व्हा म्हणजे कटाळ करू नका म्हणजे पुढे दोघांच्या युद्धात काय झालं ते लक्ष देऊ नाही का. मग त्या राक्षस असणाऱ्या राजा रावणाने अनरण्याच्या समोर गेला, जवळ गेला, सापदिशी एक कांटाळी लावल्याबरोबर गुलतून खाली पडला. अनरण्य राजा पडिला मेदिनी, विकळांग कोपायमान,
एखादं झाड पाडावं तसा प्रकारचा असणारा लटलट लटलट उडायला लागला, थरथर कापायला लागला अनरण्य. पडलाय कोणी अनरण्य भूपती, हसवणी लंकेशा तयाप्रती, म्हणे तुझं काय झाली प्राप्ती, माझ्याशी युद्ध करता. रणांगणाच्या ठिकाणी जिमनीवर पडलेला अरण्य बघितला, राजा रावणाला हसू आलं आणि हसून म्हणला, का रे कसं काय वाटतंय, बरं वाटतंय का, आता कसं वाटतंय? लय मगाशी बोलत होता म्हणला. अशा प्रकारचा असणारा राजा रावण अनरण्याला म्हणू लागला, स्वर्ग मृत्यू पाताळी, युद्ध करी मजसी ऐसा नाही बळी, रायाविषय भोगेचे लुप्तली, नेनती माझा पराक्रम. अरे स्वर्गमूर्ती पाताळामध्ये माझ्या बरोबर युद्ध करणारा कुणी शिल्लक राहिला नाही म्हणले. सगळे राजात मध्ये विषयात लुप्त झालेले आहेत, कुणाच्यातच हिंमत राहिली नाही राजा रावणा बरोबर युद्ध करायची. रावणाच्या कोणी वचन बोलता झाला अनरण्य, म्हणे राक्षसा माझा कोण शक्त कोण, तुझसी संग्रामा पाय राजा रावणाचं असं बोलणं ऐकलं अनरण्य म्हणला, तुझ्या बरोबर युद्ध करायला मला काय अशक्य आहे का, काहीच नाही, पण परिहा काला विपरीत, तुझा यश माझा अपयश प्राप्त, माझा काळे जिंतिले येत, तू निमित्त मात्र झालासी. निमित्त झालास राजा रावणा, काळ तुझ्या बाजूने आणि आमच्या बाजूने काळ झाला पाठोमारा. आमच्या विषयी काळाने डोळे झाकलेले आहेत आणि तुझ्या विषयी काळ आहे. तू काळाला जिंकलं आणि आम्ही काळा आमच्या विषयी असणारा, काळ आमच्यावर असणारा पाठोमारा झालेला आहे. त्याच्यामुळे तुला आज जय प्राप्त होणार आहे. बघा लक्षात ठेवा, काळ ज्याचा आपण काय म्हणतो त्याचा काळ आहे व त्याने काय बी केलं तरी त्याचाच भरपूर होत आहे आणि आपला काळ असा असतंय. मग म्हणले तू काळाने वाहलास, असं असणार काळामुळे तू जिंकतोस आणि काळ आमच्यावर पाठोमारा झालेला आहे असा अनरण्य राजा रावणाला म्हणू लागला. माझा सारिके राजे रणी, तू अजिंतिले रणमेदिनी, काळ साह्याची ऐसी करणी, काळाधीना प्राणी पयासे. अरे बाबा, ही काळाची करणे माझ्यासाठी शूरवीर पराक्रमी राजा रावण तू जिंकलेले आहेत का, तर काळ तुझा आहे का, तर सगळे असणारे प्राणी काळाधीनच आहेत. बघा काळ जर आपण म्हणतो ना वेळ आली होती पण काळ नव्हता आला, काळ आलता पण वेळ आली नव्हती असं म्हणतो का नाही, तसं काळ ज्याचा आपण काय काळ होता त्याचा कसा बदलला आहे का नाही. काळावर सगळं काळाच्या अधीन प्राणी आहेत असं असणारा अनरण्य राजा रावणाला बोलू लागला. काळपाशी त्रिजगती, बांधली लंकेशा निश्चिती, हरिहर ब्रह्माणी सुरपती, ते प्रारब्ध वर्तिती राक्षस. अरे हे स्वर्गमूर्ती पाताळ तिन्ही जग काळानेच बांधलेली. सगळं काळ ज्याचा काळ त्याचा आपण म्हणतो त्याचं चांगलं झालं, त्याचा काळ चांगला आहे हो. हा ह्याचा काळ नाही गेला, होता काळ पण गेला, का टिकवता आलं नाही म्हणतो का, प्रारब्ध त्याला येत असतं वाकडं. प्रारब्धाशी ऐश्वर्यानं झाले बघ शिवा पांडव ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा असणाऱ्या प्रारब्धाने सोडले नाही. काय झालं त्यांचं प्रारब्धाने पुढच्या वेळी ऐका. हरिवृंदाच्या शमशानी पैसा झाला तिला कोणी, सदाशिव जो शूळ पाणी त्याची करणी अवधारी. अरे मध्ये असणारा विष्णू परमात्मा भगवंत देव असणारा तो सुद्धा भगवंत ह्या तुळशीसाठी मशानभूमीमध्ये बसला. आणि एवढंच नाही म्हणजे असणारा देवम के देव बडे बडे देव महादेव वो भी भिल्लनी के पीछे पडे. महादेवजीला सुद्धा प्रारब्धाने सोडलं नाही, भगवंताला सुद्धा प्रारब्धाने सोडलं नाही. वाचा मोहिनीने मोहिला लाज सांडोनी पाठी लागला, सवेची वीर्याते द्रवला, मोहिनी रूप दे कोणी. एवढे बडे मोठे महादेव म्हणतात, कामाला जिंकलं महादेवजी म्हणतात, पण ते महादेवजी सुद्धा असणारा मोहिनी रूप असणारा भगवंताचं पाहिलं, त्या मोहिनीच्या पाठीमागे पळाले आणि वीर्यपतन महादेवजीचं सुद्धा झालं म्हणतात. लिंगपताना इंद्र भगांकित होऊन चंद्रा ते लांछन झाले जाना, गुरु कल्पते असं म्हणजे असणारा इंद्राला पडली भगा, चंद्र झाला काळा, इंद्राला पडली भगा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारदाची नारदी झाली 60,000 पोरं गेली. अशा प्रकारचं प्रारब्ध कोणाला सुटलेलं नाही म्हणजे असणारा अनेक असणारा धडका मारली पंचानना केला ब्रह्मयाचा, मात्र भल्या भल्यांची केली मातीन राजा रावणा तुझा पहाड किती जेणे जेणे मजा अभिलाषी ते मी सावध गेले. अनेकांना प्रारब्धाने सोडलेलं नाही म्हणले, कामाने सोडलेलं नाही, असा हा प्रारब्ध आहे म्हणतात. प्रारब्ध विधातेचे गाडे जन सृजी कोण्या साडे, पडिला से तो गडा मोडे थोर कष्ट. काय प्रारब्ध होते म्हणजे
ब्रह्मदेवाचं आणि त्या प्रारब्धाने ब्रह्मदेवाला 4 खानी लक्ष 84 युनी निर्माण करण्याचं काम लागलं म्हणले. आणि किती कष्ट सगळं घडवायचं आणि ती वेगवेगळं घडवायचं. एक सारखं फाउंडेशन नाही, प्रत्येकात काय ना काहीतरी वेगळं. एवढंच वेगळं नाही, ठस बोटाचं सुद्धा वेगळं वेगळं आधार कार्डासाठी वाचा. जैसे कुलाली चक्रवरी एक मोडी एक नवे करी थापटवणी आकारी परव्या परी आणि जसं कुंभार म्हणजे काही मोडतंय, नवं मोडतंय तर दुसरं बनवतंय किंवा त्या जुन्यालाच नवं करतंय. थापटून जसं कुंभार गाडगं नवीन बनवतंय तसं काय प्रारब्ध महात्या ब्रह्मदेवाचं म्हणजे त्या कुंभारासारखं घडवावं लागायला लागलेत म्हणजे वेगवेगळी माणसं त्याला. आहे का ह्याच्यासाठी प्रारब्ध असते बलवंत आहे बरं का. भल्या भल्याला प्रारब्धाने सोडलं नाही. फक्त एकच प्रारब्ध असणार आहे का जगात प्रारब्धाचा झोल बसला फक्त बार्शीच्या ठिकाणी अंबरीची राजाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृत्य त्याचा नाश झाला. असणार एकच उदाहरण आहे जगताच्या ठिकाणी ती फक्त अंबरीशी राजाचं. प्रत्येकाला प्रारब्धाने झटकाच मारला. पांडव कृष्ण सह्य पांडवाशी भोगिती नष्टचे देशी रोज कृष्ण संघ आहे तरी भिक्षुक झाले. राम अखिलकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. राम वनवासा गेला, सीता देवी वियोग पावला, सीता 6 महिने लंकेत. दशरथ देवाचा बाप आहे, कर्मे दशरथ मेला. दशरथाला सुद्धा मारावा लागलं. एवढं भल्या भल्यांना प्रारब्ध सोडलेलं नाही. असं हे प्रारब्ध असणारं बळवंत आहे म्हणून त्या प्रारब्धाला माझं लोटांगण असं अनरण्य राणा म्हणून राजा म्हणू लागला. म्हणलं तुझं पण प्रारब्धात बळवंत आहे, तुझ्या प्रारब्धात आहे म्हणून तर तुला राज्य मिळायला लागले असं अनरण्य राजा म्हणू लागलं. सुंदर गोडवा 4-5 एवढ्याचा येत असणार काय म्हणू लागला अनरण्य राण्या. या जीवनात येऊन मी भगवंताचं नामस्मरण केलेलं असेल, ब्राह्मणांची पूजा तुला देव मानून केलं असेल, ब्राह्मणांना जीव घातलेला असेल, अन्नदान केलेलं असेल तर वापी कुपारामा श्रीहरी प्रत्यार्थ दान होमा जरी केला असेल तरी पुरुषोत्तम माझे वाक्य सत्य करो. तहानल्याची तहान झालेली असेल, भुकेल्याची भूक झाली असेल, जिथं पाणी कमी तिथं पाणपोई खोललेली असेल, तडाख सरोवरात निर्माण केले असेल पशु पक्ष्यासाठी, म्हणजे असणाऱ्या बाग बगीचे असणाऱ्या विश्रामाचं ठिकाण तयार केलेलं असेल, भगवंत तुमच्या प्राप्तीसाठी म्हणजे असणारं होम हवन केलेलं असेल तर मी जी काय बोलतोय ते खरं व्हावं असं तो प्रतिज्ञा करू लागला. प्रजेचं पालन लहान माझ्या बाळासारखं मी केलेलं असेल, गायी ब्राह्मणांचं पालन पोषण मी व्यवस्थित केलं असेल तर भगवंता माझ्या वंशात तू जन्माला ये. असणाऱ्या आमच्या गुरुला मी प्रब्रह्म मानून त्यांची सेवा केलेली असेल, त्यांचं नामस्मरण चिंतन केलं असेल तर भगवंता पुरुषांमध्ये उत्तम असणारे भगवंता माझ्या वंशात जन्माला ये. इक्ष्वाकुनंदन इक्ष्वाकुनंदन ऐक राजा रावणामध्ये असणारा इक्ष्वा कुळ आहे आमचं आणि त्या असणाऱ्या इक्ष्वा कुळातील असणारा मुलगा प्रभू रामचंद्र अयोनी संभव जन्माला येतील आणि राजा रावणा तुझा ते अंत करतील. चरणी उद्धारीला शिळा पर्णीला जनकाची बाळा सोडविला देव सकाळा तुझा वदनी रावणा. त्यांच्या चरणाच्या चाली शिळा होती मनुष्य. त्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर एका शिळेचा उद्धार अहिल्याचा उद्धार होईल. तिथून पुढे सीता माऊली बरोबर विवाह करतील आणि राजा रावणा तुला संपून 33 कोटी देवांची बांधवडी सोडवतील. अशा प्रकारे राजा रावणा ताड दिशिरा कुणी शाप दिला अनरण्य राजाने दिला. लक्षात ठेवा. काय करत होता मगाशी काय म्हणला, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत.
उद्या अच्युत सर्व काळ. असा जर ध्येय असेल तर पुढच्याला शाप लागतो. नाहीतर आपण म्हणतो काय, आमचा आवाला खाला टेका ना आणि आमचा शाप कोणाला लागणार. नाहीतर ती काय म्हणते, कावळ्याच्या शापाने गुरु मरत असते. ती काय आपला कावळ्यासारखा, मग काय लागणार काय शाप. पण ध्येय त्याचा किती पवित्र आहे. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं असेल, गोब्राह्मणांची सेवा केली असेल, प्रजेचं पालन केलेलं असेल, तर भगवंत माझ्या वंशात येईल. किती असणार प्रतिज्ञ. मग सगळं खरंच होतं ना त्याचं. म्हणून तर राजा रावणाला शाप लागला. ते मला थाळ दिशे राजा रावणाला शाप दिला. म्हणजे असणारे त्या बरोबर रामचंद्राच्या हातून तो असणारा मरशील. आणि म्हणून देवाला आनंद झाला आणि आनंदाने फुलाचा वर्षाव अनरण्य राजावर देवांनी केला. तदनंतर येतो अनुरूपपती देहत्यागोनी स्वर्गाप्रती जाता झाला मग अलंकापती तेथोनी पुढती निघाला. त्याच्यानंतर त्या राजा रावणाने चापट मारल्यावर पृथ्वीवर पडलेला अनरण्य राण्या जाता जाता त्याला शाप दिला आणि संपला. संपल्याबरोबर राजा रावण परत पुष्पक विमानात बसला आणि निघाला पुढच्या गावाकडे. असो पुढे राजा रावण विमानात बसलेला पुढे निघालेला गावा काका आपल्या सद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन म्हणतात सिंहस्त्र अर्जुनाचं गाव आहे आता. म्हणजे तिथं 1000 हाताचा आहे दत्ताचा महान भक्त सिंहस्त्र अर्जुन बरं का, दत्त महाराजांचा. आणि त्याच्या गावात असणारा राजा रावण जाणार आहे. नर्मदा नदीचा तीर आहे, त्या तीरावर असणारा सिंहस्त्र अर्जुन राजा रावण जाणार. आपण त्याची कथा ऐकली, पूजा करतोय, ते 1000 हाताने नदी चालवते, डायरेक्ट नदी चालवते. राजा रावण त्या पूजेत पाणी जाते. ती असणारे दोघांची गणगोर असणारे आहे, सुंदर असणारे गोडकथाने पुढच्या अध्यायात ऐका अशी विनंती श्रोते मंडळीला करतात. गावा काका आपल्या सद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन अध्यायाचं कथन संपवितात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एकाकार्तिकया अनरण्य अनुरूप स्वर्गगमनं नाम 19 श्री कृष्ण शुभम भवन्तु पुंडरीक वरद हरि विठ्ठल.